3.5 मुहूर्तापैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात देखील या सणानेच होते, म्हणजेच गुढीपाडव्यानेच होते. गुढीपाडवा हा सण आपण गुढी उभारून साजरी करतो, कारण याच दिवशी भगवान राम यांनी रावणाचा वध करून अयोध्येत परत आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी दारोदारी गुढी उभी केली होती. गुढीपाडवा हा सण चैतन्याचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा प्रतीक मानला जाणारा हा सण प्रत्येक मराठी माणूस खूप उत्साहाने साजरा करत असतो बरं का. आणि त्यासोबतच आपल्याला माहिती आहे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्ताची गरज नसते. अख्खा दिवस हा शुभ मानला जातो हा. आणि या दिवशी जर का तुम्ही सोनं, चांदी किंवा चांगल्या वस्तू खरेदी केल्या ना, तर ते खूप चांगलं मानलं जातं. पण त्यासोबतच आपल्याला गुढीपाडवा येण्या अगोदर घराबाहेर ही वस्तू काढायची आहे, कारण या वस्तूमध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता असते आणि हीच नकारात्मकता आपल्याला पाडव्याच्या अगोदर घराबाहेर काढायची आहे, जेणेकरून येणारं आपलं वर्ष आनंदाचं, सुखाचं आणि भरभराटीचं जावो. तर ती वस्तू कोणती आहे याबद्दलच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बघा, कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करा, कोणत्याही देवाची सेवा करा, स्वामी असू द्या, भगवान विष्णू, भगवान राम, कोणताही देव असू द्या, सगळ्यात महत्वाचं काय असतं, देवाला जर प्रसन्न करायचं असेल ना, तर 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्या म्हणजे तुमचं घर स्वच्छ असणं आणि तुमचं मन साफ असणं, तुमचं मन पवित्र असणं. जर का तुमचं घर स्वच्छ असेल आणि मन साफ असेल ना, तर तुम्ही देवाला खूप लवकर प्रसन्न करू शकता. आणि त्यासाठीच तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं घर साफ ठेवायचं आहे. घरामध्ये जाळ्या-जुळ्या असू द्या किंवा कोणतीही खराब वस्तू, काय असतं ना, आपण घरामध्ये ना कितीही पूजा करा, तुम्ही कितीही पारायण करा, जप करा, पण तुमच्या घरामध्ये घाण असेल, जाळ्या असतील, धूळ असेल, पसारा पडलेला असेल, त्या घरामध्ये देवी माता कधीच वात्सल्य करत नाही. त्या घरामध्ये फक्त नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी असते. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणीच माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे आपलं घर साफ ठेवायचं आहे आपल्याला. पाडवा येण्या अगोदर तुम्हाला जसं तुम्ही दसऱ्याला साफसफाई करता, तितक्या प्रमाणात मी म्हणत नाही की तुम्ही सगळे भांडेच काढा, तुम्ही सगळे कपडेच धुवून काढा, असं नाही. पण कमीत कमी तुमच्या घरामध्ये लागलेल्या जाळ्या, ऍक्च्युली महिलांना, भरपूर महिलांना सवय असते की रोज झाडू मारताना त्या जाळ्या काढत असतात, पण काही काही जाळ्या जे कपाटावरती कोपऱ्याला असतात किंवा फर्निचर असेल तर कोपऱ्या कोपऱ्याला झालेल्या असतात, त्याच्याकडे लवकर लक्ष जात नाही. पण असे जे सण असतात किंवा मग अमावस्या पौर्णिमा येणार असेल, त्यावेळेस तरी किमान तुम्ही 15 दिवसातून एकदा तरी या जाळ्या काढल्याच पाहिजेत. त्यासोबत बेड खाली खूप पसारा होतो किंवा कपाटावरती खूप सारा पसारा केलेला असतो तुम्ही, तर तिथे थोडीशी साफसफाई तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला न लागणाऱ्या वस्तू, महिलांना कशी सवय असते की काहीतरी नवीन मार्केटमध्ये आलं ना ऍडव्हान्स, की घेऊन यायचं आणि जुनी वस्तू तशीच जपू 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 ठेवायची. पण जर ती तुमच्या कामाला कधीच येणार नाही, तुम्हाला माहिती असेल, तर एखाद्या गरीबाला देऊन टाका ना. अहो, त्या इतकं पुण्य कशातच नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर एक्स्ट्रा वस्तू असेल, तुमच्या कामाची नसेल, पण कोणाच्या तरी कामाला येत असेल ना, तर ती तुम्ही एखाद्या गरीबाला नक्की दान करा. मग त्यामध्ये तुमचे कपडे असू द्या, चप्पल असू द्या, आणि त्यासोबतच मुलांची रद्दी जरी असेल ना, तर एखादा गरीब असेल, त्याला खूप अभ्यास करायची इच्छा आहे. आपण बघतो सिटीमध्ये की ब्रिज खाली खूप साऱ्या महिला अशा उभ्या असतात पैसे मागण्यासाठी किंवा छोटी छोटी मुलं असतात. तुम्ही त्यांना नेऊन द्या ही रद्दी. त्यांना वाटलं करावं तर ते करतील किंवा त्यांना जे करायचे ते करतील, पण आपण आपल्या परीने तरी सुरुवात करू शकतो ना. नाहीच जमलं तर तुम्ही ते भंगारमध्ये घातलं तरी चालेल. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं घर स्वच्छ असणं महत्वाचं आहे. पाडव्या अगोदर का तुम्ही घर स्वच्छ केलं ना, तर बघा वर्षभर तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करेल. घराची भरभराट होईल, सुख, समाधान, आनंद सर्व नांदेल तुमच्या घरामध्ये. पण फक्त घर स्वच्छ असून चालणार नाही. तुमचं मन स्वच्छ असणं, तुमचं मन पवित्र असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायचं नाही आहे.
किंवा दुसऱ्यांचं चांगलं होत असेल तर ते पाहून आपण आतल्या आत जळायचं नाही की त्याचं कसं काही चांगलं होते. तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या देवावरती विश्वास ठेवायचा आहे आणि लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करायचा आहे. बघा, असं जर का तुम्ही केलं ना, तर नक्कीच एक दिवस तरी असा येईल की सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल. त्यामुळे तुमचं घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही कुठलीही सेवा करा. त्यामुळेच नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर आपलं घर स्वच्छ करून आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत अगदी स्वच्छ घराने मन निर्मळ करून करायचं आहे. असं केलं तर माता लक्ष्मीचा वास सदैव तुमच्या घरात राहील आणि तुमच्या घराची भरभराट नक्की होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.